नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने छान मऊ लुसलुशीत केक कसा बनवायचा। अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे। त्यासाठी इथे मी 1 कप मैदा घेतलेला आहे, अर्धा कप साखर आहे। ही तुम्हाला किती गोड लागतं, जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर पाऊण कप घ्यायला हरकत नाही। हे पाव कप तेल आहे, हे आपलं साधं तेल घ्यायचंय, उग्र वासाचं कोणतेही तेल घ्यायचं नाहीये। 1 कप दूध घेतलंय, 2 अंडी, हे अर्धा चमचा बेकिंग पावडर आहे, पाव चमचा बेकिंग सोडा, व्हॅनिला एसेन्स। आता आपण कृतीकडे वळूया। सर्वात आधी आपण मिक्सरचं भांडं घ्यायचंय, त्यामध्ये ही 2 अंडी आहेत ती आपण फोडून घालायची आहेत। त्यात हे पाव कप तेल घ्यायचंय आणि अर्धा कप आपण जी साखर घेतली आहे ती घालूया आणि हे आता मिक्सरला चांगलं फिरवून फेटून घ्यायचंय। हे बघा, हे आपण मिक्सरला फेटून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचे हा 1 कप मैदा, त्यामध्ये हे अर्धा टीस्पून बेकिंग पावडर घालायचे। यात आपण व्हॅनिला एसेन्स घालूया, 1 ते 1.5 चमचा घालायचा आणि यात आपण थोडंसं दूध घालायचं। एकदम सगळं घालायचं नाही, मी आता चमच्याने घालते कारण या कपाने ओतताना खाली सांडेल। थोडंच घालायचं आधी आणि हे थोडंसं ढवळून घेऊया। अजून थोडंसं दूध घालूया म्हणजे हे व्यवस्थित फिरेल। आधीच सगळं दूध घालायचं नाही, नाहीतर ते बाहेर येईल सगळं मिश्रण। आता आपण हे मिक्सरला फिरवून घ्यायचंय। हे बघा, आता हे असं झालेलं आहे मिश्रण आपलं तयार। जास्त मिक्सरला सुद्धा फिरवायचं नाही, अगदी 2दा फक्त ऑन ऑफ करायचं की ते व्यवस्थित मिक्स होतं। आता सर्वात शेवटी आपल्याला घालायचा आहे हा पाव चमचा बेकिंग सोडा आणि हा ॲक्टिवेट करण्यासाठी आपण हा अर्धा चमचा लिंबाचा रस घालणार आहोत त्यावर। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। हे बघा, हे एवढं पातळ अगदी परफेक्ट आहे, ह्याच्यापेक्षा जास्त दूध घालायचं नाही। हे बघा, आता इथे मला फक्त अर्धा कप दूध लागलेलं आहे, त्यामुळे घालतानाच आधी थोडं थोडंच घालायचंय बस, ह्याच्यापेक्षा जास्त हे ओव्हर मिक्सिंग करायचं नाहीये। आता आपलं मिश्रण तयार आहे। इथे मी मोल्डला डस्टिंग केलेलं आहे, ह्याच्यावर आपण तूप लावून मैदा शिंपडलेला आहे। आता यामध्ये किंवा तुम्ही बटर पेपर सुद्धा घालू शकता। आता यात हे मिश्रण घालूया। यात तुम्हाला जर ड्रायफ्रुट्स घालायचे असतील तर ते सुद्धा घालू शकता। मी आज प्लेन केक करणार आहे। आता आपण हे मिश्रण यामध्ये ओतायचंय। आता हे थोडंसं टॅप करायचंय म्हणजे यामध्ये जर हवा असेल तर ती निघून जाईल। आता मी इथे कुकर तापत ठेवले, आज मी तुम्हाला कुकरमध्ये दाखवणार आहे केक। इथे मी कुकर प्रीहीट करायला ठेवलेला आहे, त्यात आपण हे आता ठेवायचंय। हे बघा, इथे हा प्रीहीट केलेला आहे कुकर, त्यामध्ये आपण हे केकचं भांडं ठेवायचंय आणि याला झाकण घालून आपण 40 ते 45 मिनिटं बेक करायचे। अगदी व्यवस्थित पॅक असं झाकण बसवायचं याला आणि गॅस
लो टू मीडियमच ठेवायचा आहे। हे बघा, तुम्ही बघू शकताय आपला केक छान फुलला आहे। गॅस पूर्ण वेळ अगदी लो फ्लेमवरच ठेवायचा आहे, अजिबात वाढवायचा नाहीये। हे बघा, आता 40 मिनिटं झालेली आहेत। आपण उघडून बघूया। वाव, किती सुंदर रंग आलाय बघा, आणि आपला केक फुललाही सुंदर आहे। तर यामध्ये आपण सुरी घालून बघणार आहोत, आणि घालताना नेहमी मध्यभागी घालायची, कारण मध्यभागी केक कच्चा राहण्याची शक्यता असते। हे बघा, अगदी क्लिअर आलेली आहे सुरी, म्हणजे आपला केक तयार झालेला आहे आणि रंगही छान आलाय, म्हणजे छान बेक झालाय। आता गॅस बंद करूया आणि बाहेर काढून थोडा वेळ थंड करूया। थोडा थंड झाला की मगच तो डिमोल्ड करायचा आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आपला केक फुललेला आहे। आता आपण थोडा वेळ थंड करूया आणि मग डिमोल्ड करूया। 10 मिनिटं झाली आहेत, थोडासा थंड झालेला आहे केक। आपण आधी साईडनी सोडवून घेऊया सावकाश। एक प्लेट घ्यायची, त्यामध्ये हा उलटा करूया। आता हा आपण कट करायचा आहे। हे बघा, अगदी स्पॉन्जी झालेला आहे, मस्त आणि अगदी सोपा करायला, अतिशय सोपा। अजिबात भांड्यांचा फापट पसारा नाही, अगदी जास्त आपल्याला हातही आपले बरबटत नाहीत, आणि अतिशय फ्लफी आणि लुसलुशीत होतो हा केक। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, आणि आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।